मित्रांनो अतुल सर, जय भवानी. जय भवानी सर. हा काढले काय नाही. तर मित्रांनो आता सकाळ झाली, आम्ही सगळे बघा रेडी झालो आणि आता सर पण रेडी झालेत आणि आता रात्री झोपलो होतो, मस्त झोप आली. तर कालचा व्हिडिओ आपण पोस्ट केला आहे, नक्की पहा आणि खूप छान झाला आहे. कालचा सफर आपला इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे घरापासून तर तुम्हाला माहितीच आहे, घरापासून तर मी कोल्हापूरपर्यंत आलो, कोल्हापूरवरून परत माग आलो. तर सगळं व्हिडिओमध्ये मागच्या दाखवलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन पहा. तर ह्यो आजचा दुसरा दिवस आहे येण्याचा. तर आज आम्ही आता इथं हॉटेलवरतीच सध्या आणि हॉटेलवरून थोड्या वेळाने आम्ही निघणार आहेत. आता फ्रेश वगैरे झालो आहेत आम्ही सगळे. तर थोड्याच वेळात आम्ही सगळं निघणार. आमच्या गाडीची आहे ना, गाडी खाली तुम्हाला दाखवतो. आता इथं सध्या आम्ही उभा येतो आणि ही खाली गाडी लावलेली आहे पार्किंगसाठी. तर पलीकडे हायवे आहे, ते बघू शकता. पलीकडे पूर्ण हायवे आणि हायवे शेजारी हॉटेल आहे. आणि हे बघू शकता इथं आहे. आणि इकडं जे ना, इकडं आता आम्ही बघू, तुम्हाला नजारा दाखवतो इकडचा. हे बघू शकता, तिकडं पलीकडे हायवे आहे आणि आम्ही सध्या सेकंड फ्लोअरला येतो. आणि तर इकडं आता सध्या निघणार आहे थोड्याच वेळा. आम्ही आता सगळं फ्रेश वगैरे आम्ही रेडी वगैरे झालो आहे, नाश्ता वगैरे करू वाटाने चालता. तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे, तुम्हाला पाहण्यासारखा व्हिडिओ होणार आहे आजचा. तर व्हिडिओमध्ये नक्की राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल गोष्टी आणि तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला पण आनंद होईल पाहण्यामध्ये. तर असं या प्रकारचाच व्हिडिओ मी बनवणार आहे. तर चला दाखवतो तुम्हाला काय होतं आहे काय नाही. तर राहा व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यावर तुम्ही लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. आणि मित्रांनो रात्री आम्हाला यायला उशीर झाला होता थोडासा. रात्री आम्हाला यायला वाटतं मला उशीर नव्हता झाला, तरी 8-9 वाजले होते इथं यायला. आणि कालचा जो व्हिडिओ आहे ना, तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही, मी झोपलो कुठं, पेट्रोल पंपावर झोपलो. तर आम्ही झोपायला सुद्धा म्हणजे गाडीमध्ये कम्फर्टेबल नव्हतं आणि रात्री उशीर झाल्यामुळे पेट्रोल पंपावर झोपलो. आणि तर ते व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिल्यानंतर कळून जाईल. हां तर ठीक आहे. तर चला आता आज काय घडतंय बघूया. आज काय तर तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करीन मी. मित्रांनो आता आम्ही निघालो, बघू शकता इथे ह्या हॉटेलवरती आम्ही थांबवतो घरी, रस्ते हॉटेल आणि इकडे आपली खाली गाडी. तर चला, हे बघू शकता मित्रांनो, इथून कसला खतरनाक भारी छान प्रकारचा नजारा दिसत आहे. तुम्ही बघत असाल म्हणजे बघताय तुम्ही सध्या, मला माहिती आहे. हे बघू शकता किती छान दिसतंय बघा. आणि जास्तीत जास्त ऊस लावला जातो मित्रांनो इथं या एरियामध्ये, जे आहे ना जास्तीत जास्त ऊसाचीच लागवड केली जाते. तर आता चला चाललो. ते टावेल वाळला नव्हता तरी आता टावेल नाही का गाडीमध्ये वाळायला टाकावं लागेल. तर म्हणजे वल्ला आहे ना थोडासा, आंघोळ वगैरे झाली आमची, त्याच्यामुळे थोडा वल्ला झाला तो. तर बघूया गाडीमध्ये जमलं टाकायला, नसलं जमत तर मग काय अडचण नाही तरी पण. तर ही आपली गाडी इथं लावली सर पार्किंगला. आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहेत आणि छान प्रकारच्या स्पॉटवर तुम्हाला नेणार आहेत. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, चांगले स्पॉट तुम्हाला बघायला भेटतील. आणि पुढं चालून जे ना इकडं आता आम्हाला तिकडे जायचं आहे का, तिकडं छान प्रकारचे स्पॉट आहेत असं वाटतंय मला. तर बघू आपण काय होते काय नाही, दाखवतो तुम्हाला. तेल लावलं नाही मित्रांनो, थोड्या वेळ लावणार आहे. आता बघा डोक्याचं नथ लावल्यामुळे तेल कसं झालं, 2 दिवस झाले डोक्याला तेलच लावण्याची सवय लावायची. गाडीला जपत येत सकाळी आलेत आणि गाडी पुसून काढायला लागलेत. आपण धुवून काढून वाटत गाडी का मग कपडा मारायचा, धुतलेली मित्रांनो गाडी, कपडा मारून घेऊ म्हणजे चांगली होऊन जाईल. आपण सकाळी आंघोळ करून तसंच गाडीला पण आंघोळ करणं गरजेचं आहे. तर फक्त सरांच्या गाडीचं फक्त लोगो ज्यावेळेस दिसा ना त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की सर आले. हॉटेलवरती थांबलो होतो आम्ही, हॉटेल चा फटाकडा इथं सापडलाय आम्हाला. बघ इथं पडलेला होता, आम्ही आता घेतलाय. वाजचा का नको कॅन्सल. आता पाणी बिणी पिऊत. हॉटेल होतं आम्ही थांबलेलो. तर चला मित्रांनो आता जाण्याची वेळ झाली आपली. चालू आता मित्रांनो फास्टॅगचा विषय. इथं एवढे टोल, इथं रस्ते कमी टोलच जास्त आहेत. तर मित्रांनो आता नाश्ता करून घेऊ एकदा जोगेश्वरी पाशी. मिसळ इथं मिसळ. चला तर आता नाश्ता बिष्टा करून घेऊ. काय होईल थोडं पोटात सकाळ टाकलं का बरं लागतं थोडं नाही का. सकाळ पोटात टाकलं म्हणजे बरं होतं. आता सध्या आम्ही हायवेला आहे तिथं आणि हे बघू शकता इथं. हां तर चला बसलो तर आम्ही इथं सगळे. मोठे मेनूमध्ये आता याच्यामध्ये काय घेऊ माहिती आहे का, मला वाटतं रेग्युलर मिसळ घेतो
आता महाराष्ट्रभर 200 शाखेचा टप्पा पार केलेला स्पेशल मिसळ म्हणून थांबलोत आम्ही. तर आल्यात आपल्या मिसळ हे बघू शकता. मिसळमध्ये पाव आणि हे. तर चला नाश्ता बिस्टा करू एकदा मस्तपैकी. मित्रांनो बघू शकता पवन चक्की आहे हा बघ. इकडे सगळ्या पवन चक्क्याच्या जास्तीत जास्त डोंगराचा भाग आहे आणि हाईटवर आहे नाही त्याच्यामुळं. तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला चांगलं दाखवतो मस्तपैकी 2 दिवसांनी पुढं त्या साईडला जे आहे ना हे 2 दिवसात. बघा मित्रांनो इकडं वातावरण लय खतरनाक आहे. मस्त वातावरण एकदम. डोंगर काय झाडी काय डोंगर हॉटेल एकदम मस्त इकडं. इकडे एकदम मित्रांनो आम्ही उतरलो गाडीच्या खाली. तर आता मला दिसलाय एक बोरीचा बाग. बोरीचा बाग म्हणजे खूप छान वेगळ्या 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 जातीची बोर आहे ती. आपली ॲपल बोर आहे ती. ॲपल बोर तुम्हाला दाखवतो. खायला भारी लागेल का बघू. कोणी असलं आणि आपल्याला आहे मित्रांनो बोर आहे ना. हा बघ हे बोर आम्हाला सापडले. हे बघू शकता. आता दुसऱ्याची शेती त्याच्यामुळे तोडायचं नाही आपल्याला ते. बघा मित्रांनो पिकलेलं हा बघ. सगळेच लय आहेत बोर पिकलेले. लय मोठा बाग आहे राव. चांगला मोठा बाग दिसतोय पलीकडे तिकडे लय मोठा आहे. तर मित्रांनो आपण आता सध्या आलो आहे जे शहरामध्ये ॲपलचे जे बोर असतात ना त्याचे हे झाड आहे. आणि आता तुम्हाला आम्ही ॲपलचं बोर इथून तोडून दाखवतो. बडे साहेब इथं हे एक आहे मोठं घ्या ते घेऊ शकता. हे समोर तोडा एक ते. हां इकडे या हे दाखवा त्यांना. हे बघा हे आहे ओरिजिनल. खाऊन दाखवा आणि कसं वाटतं ते सांगा मला. कसं काय. अरे वा. हे फक्त ग्रामीण भागात मिळतं शहरात नाही. आम्ही तुम्हाला तोडून पाठवतो मित्रांनो. सबस्क्राईबर करा आमच्या भावाला आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. तर मित्रांनो तिकडं बोरीची झाडं आणि इकडं बघा इकडं पेरू. काय ते हे याच्यामध्ये कीड लागू नये ते फळ खराब होऊ नये म्हणून त्याला एका सुरक्षित पन्नीमध्ये टाकून ठेवलं असतं. बघा हे बघू शकता. हे बघा किती झाडाला फळ लागले. पूर्ण वाकलं हे. हा बारीक म्हणजे झाड बघा केवढं आहे. याला तुमच्या भाषेत पेरू म्हणतात आमच्या भाषेत जाम म्हणतात. जाम. मित्रांनो झाड बारीक पण फळ मोठं आहे. कशामुळं कारण जपवणूक तशी जपलेलं तसं झाडाला. आणि महत्वाचं म्हणजे जे आहे ना इथं लय मोठा बाग आहे इकडं मागं पण तिकडं. आणि त्या साईडला जे आहे ना इंग्लिश बोर ॲपल बोर आहे. आणि या साईडला जांब पेरू जे असेल ते दोन्ही नंतर आपण यांना आंबे दाखवू. आंबे या दिवसातले आंबे तुम्हाला 2 मिनिटात असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला लय भारी तुम्हाला बघायला भेटणार आहे. ग्रामीण भागामध्ये जे हे असतं ना लाल कलरचे फ्रूट तुम्ही कधी जिंदगीत पण खाल्ले नसतील ते तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो. पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. पूर्ण पहा व्हिडिओ. लय भारी विषय बघायला भेटणार तुम्हाला. चला आता आपली गाडी तिकडे लावली त्या साईडला. आणि आता आम्ही इकडे रोड टचला आहे. अरे पण रोड टच म्हणलं बरेच लोक तोडून येत असतात रे. हा अरे विषय आपण आता व्हिडिओ काढला का. महत्वाचं म्हणजे आम्हाला इथं सापडलेलं इथं डाळिंबाचा बाग तिकडं ते बघू शकता तिकडं. तर चला तुम्हाला दाखवतो डाळिंब इकडचे ह्या साईडचे डाळिंब कसे असतील. चला ते डाळिंबाचा बाग आहे तिकडं त्या साईडला. थांबा हे बघू शकता. बाप कसले खतरनाक. ही इकडं पद्धत वेगळी मित्रांनो बनवण्याची. त्याच्यामुळे इकडं जे आहे ना लवकर फळ येतात. आणि तो मी सांगतो खाली बघून जावं लागत नाही तर भयंकर कुठं ना. मित्रांनो बघू शकता कागदाच्या आतमध्ये काय हे पहा. कागदाच्या आतमध्ये डाळिंब. हा बघा मित्रांनो हे आहे फळ. ग्रामीण भागात हे सगळ्या गोष्टी मिळतात. आणि शेतकरी पोशिंदा का आहे तर आपण आता विचार करा.
आणि शेतकऱ्याला त्याच्या शेतीचा मालाचा भाव मिळत नाही. पण मित्रांनो, हे शेतीचं जे फळ आहे हे तुम्हाला रात्रंदिवस पाणी घालून तुमच्यापर्यंत शहरात पोहोचवलं जातं आणि याचा भाव फक्त व्यापारी घेतो. तुम्ही सुद्धा ग्रामीण भागात येऊन असे शेतकऱ्यांना सपोर्ट करावं, सहकार्य करावं. तसेच आमचे वैजनाथ बडे सर यांच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा आणि शेअर करा. हा, तर धन्यवाद सर. बघू शकता कागदाच्या आतमध्ये फळे आणि हे कशामुळे लावले माहिती का? तर हे जे ना याला कसलाही प्रकार जास्त त्याच्यावर किटाणू बसू नयेत किंवा याला कसलाही इजा होऊ नये फळाला, आणि एवढं जपलं जातं आणि हे एवढं मेहनत घेऊन फळ बनवलं जातं, इकडं पिकवलं जातं आणि महाराष्ट्रभर म्हणा किंवा आउट ऑफ महाराष्ट्र म्हणा विकलं जातं. शेतकरी खूप मेहनत घेतो. तुम्हाला दाखवण्याचं कारण फक्त एकच की पा रिअलीमध्ये म्हणजे रिअलमध्ये जे आहे ना फळं कशी येतात. आता हे झाड आम्ही आता चाललो होतो मी वाटाने आणि मध्येच आम्हाला डाळिंबाचे झाड दिसलं म्हणून थांबलो आम्ही आणि भारी वाटलं. पाणी चालू केलं झाडाला. हां, नेमकंच पाणी चालू केलं. खाली काय खड्डं पडलं काय? पाण्याचं ते पडून खड्डं पडलं खाली. हे बघू शकता भरपूर. आणि इकडे जे ना इकडे मित्रांनो भरपूर लय लांब आहे आणि भरपूर सारे झाडं तिथं तीव्र याचे डाळिंबाचे आणि असं ते सगळं खूप छान आहे मित्रांनो. एवढं मोठं बाग आहे पण चुकून काय झालं माहिती आहे का? त्यांची चुकी नाही आहे वावरवाल्याची, पण ते आपोआप फुटलं आहे. आणि ह्याचं पाणी बघा सर कुठं राहिलं जसं काही शावर चालू आहे. शावर टाईप एकदम टाईप शावर. आणि हे बघा एवढंच फुटलं आहे तर एवढं पाणी वायाला चाललं आहे. मला आय होप वाटतंय मला इकडं नाही फुटलेलं नसावं कुठं वायाला जाऊ नये पाणी. हे पाणी सगळं झाडाला जाणं महत्त्वाचं आहे. चला आता आपली गाडी तिकडे आहे, चला आपण जाऊया आता आपल्या गाडीमध्ये. आणि अजून तुम्हाला पाहण्यासारखं स्पॉट जर असेल तर तुम्हाला मी नक्की दाखीन. व्हिडिओमध्ये राहा, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. चांगले स्पॉट दाखवतो तुम्हाला. गाडीमध्ये आता बसलोत मस्त. आता चाललोत परत आपल्या रोडने. हा, एक पेरू, एक डाळिंब आणि एक बोर कलेक्ट केले आम्ही. कलेक्ट ते सुद्धा लहानपणी जसं चोरून खायचं ना त्या टाईप चोरून आलेले चोरून. आणि चोरायची मजा ती वेगळी असते शेतातली. चोरायची मजा. राईट. चला रोड लागला, काळ्या रोडने गाडी सायलेंट चालती आणि पांढरा रोड लागला का वाजती गाडी. मित्रांनो आपला आयफोन आहे. आपल्या आयफोनमुळे तुम्हाला भारी भारी वस्तू भारी ठिकाणं नाही का तुम्हाला पाहायला भेटतात. पण मोबाईलची पण सर कमालच म्हणावं लागा ना. मोबाईलची काय कमाल आहे. एक विचार केला तर आपण आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही. बघा तुम्ही देवाने दिलेले जे नॅचरल डोळे आहेत आपले, आपण जिथपर्यंत बघू तिथपर्यंत दिसतंय ते बी एकदम स्पष्ट. झूम करायची गरज नाही, काही नाही. अजून असा कोणताच माणूस अजून अशी कोणतीच कंपनी नाही बनली की ती आपल्या डोळ्याची बरोबरी कॅमेऱ्यामध्ये उतरवू शकते. जेवढं क्लिअर डोळ्याने दिसतं का तेवढं कॅमेऱ्याने दिसत नाही. पण डोळ्याला जपा मित्रांनो. नॅचरल आहे, नैसर्गिक आपल्याला त्याला संपत्ती. विचार करा असे आमच्याकडे अनेक दिव्यांग आहेत त्यांना डोळे सुद्धा नाही. तुम्हाला विचार केला असं ना आता तुम्ही याचा ज्यांना डोळेच नाही ते बिचारे कसं बघत असतील त्यांचा एकदा विचार करा. आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. पण तुमचं काय व्हिडिओ बघितलं की ढकलून द्यायचं फक्त बस. तर मित्रांनो ते मित्रांनो खूप सारी मदत करतात अपंग लोकांना, दिव्यांग लोकांना. तर त्यांचे व्हिडिओ बघा तुम्ही. त्यांचे व्हिडिओ तुम्हाला दिसतेनच आपल्या इंस्टाग्रामला बायोमध्ये आपलं डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची. आपला तसं जर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नसून पाहता येत तर आपल्या इंस्टाग्रामला त्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि एक कोलॅबरेट पण केलेला आहे आणि त्यांच्या अकाउंटला सुद्धा ते आपले व्हिडिओ टाकले आहेत. पहा नक्की जाऊन आनंद घ्या व्हिडिओचा. तर चला चाललोच. टोल एक अरे बाप एवढं टोल म्हणलं काय व्हायचं. काय कराल तुम्ही? हे मग अशी चोरी केलेलं फळ एकदम भारी लागले पण गोड आहे. चोरून आणलेलं फळ गोड लागत बरं का. एवढं मात्र कराय. चोरून आणलेलं फळ गोड लागत. चोरून आणलेलं एवढं मात्र कराय. चला ते काय माझ्या बी भामटे खायलेत ना सगळे. चोरून फळ खाऊ राहिले. चोरलेलं फळ चोरून खाऊ राहिले. चला फळाचं वैशिष्ट्य आहे. त्या फळाचं वैशिष्ट्य आहे ते फळ खाल्ल्यानंतर आपल्याला जे ब्लडिंग वगैरे असते ना, रक्त वगैरे वाढण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये चांगले अनेक प्रकारचे बदल करता येईल. राहायला पाहिजे. आता आम्ही इथं आलो एका जागेवरती आणि इकडे पपईचा बाग दिसला आम्हाला. पाहिजेत का पपया? पाहिजेत. हा, तर पपईचा बाग दिसला. आम्ही आता पपया दाखवतो तुम्हाला. ओके मध्ये चला. पपई देख की कुछ हो रहा है. बघा मित्रांनो इथं पपयाचा बाग आहे आणि आम्ही बाग केवढा म्हटला पपयाचा आणि खूप छान असे बाग आहे पपयाचा. अलग अलग असतात बघा. अलग अलग प्रकार असतात पपईचे. प्रकारचे प्रकार अलग आहे. ही जी पपई आहे ना ती खायला एवढी टेस्ट लागत नाही
ही पडलं राव, खराब होऊन पडले. खराब होऊन पडलंय. ही जी पप्पा आहे ना अशी लंबी, हा ही अशी लंबी हिले भार लागते खायला. हा, हे नवीन ब्रँड आहे प्रकार. हे गोल आहे राव, हे लांबट आहे, वेगवेगळं आहे. हे खायला गोड असते, हा. ते गोल आहे ना ते थोडं खायला बरोबर लागत नाही. पण ते पिकलं भार लागतं. ते नारळ पपई म्हणतात त्याला. ते पलीकडे नारळ पपई आहे. हे पपईचं नाव जरा वेगळं दिसतं. मस्त लागतं. ह्याला बारीक आहे बरं. बघा किती पिकलेली पपई दाखवली. इकडे तुम्हाला दाखवतो पिकलेली पपई. जास्त पिकलेली वर. पहिला जर हात जरी लावला आता तर हे तुटू शकते. हा, आता इकडे बघा तुम्हाला दाखवलं मित्रांनो. हिला जर मी हात जर लावला का मित्रांनो डायरेक्ट निघून येऊ शकते मित्रांनो. हे पलीकडून निघून हा बघा निघून आली मित्रांनो. खाली तो मित्रांनो आता हिला आपण गपचूप घेऊन जाऊ खाऊ आपण. त्यांना गपचप नाही, चोरून न्यावं लागणार. तर मित्रांनो चोरून खाल्लेली फळं चांगली असतात आणि आम्ही आता श्रीकृष्णासारखे चोरून फळं फळाचा आकार प्लीज सांगा कसा वाटतो तुम्हाला. तुम्ही कुठं पाहिलंय का? चला मस्त पैकी बघा दादा. अजून काही भेटतं का नाही. आपण काय घ्यायला नाही आलो, पण तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आलोय. ते खाली पडले तिथे खूप साऱ्या फळं तिथं, खूप सारी. आम्ही आता तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेली आहेत. आम्ही डाळिंब दाखवलं तुम्हाला, आम्ही तुम्हाला बोर दाखवली, ॲपल बोर, आणि आता तुम्हाला इकडच्या या पद्धतीचे पपया ज्या इकडे जास्त लागवड केली जाते. कारण काय यांना हे दाखवण्याचं कारण असं की त्यांना पण एन्जॉय भेटला पाहिजे आणि माहिती झाली पाहिजे. कारण ते जेव्हा इकडे येतात आपले फॅन्स, त्यांना माहिती पाहिजे इकडे काय काय खण्यासारखं, राहण्यासारखं, सगळ्या गोष्टी. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. अजून काय लय मोठी माहिती आपण देणार आहे. मित्रांनो खरंच सर गेलं ना ते काय इकडे आलं तर आपल्याकडे ते आपल्याकडे आलं होतं इथं आणि चला आता आलं होतं खायला पपई. ससुद्धा गेलंय. सुद्धा पपई खाण्यासाठी आलं पण आपल्यामुळे गेलं. चला अजून पुढे काहीतरी नवीन. ते लाल प्रकारचे जे फळं असतात ना त्याला ते फक्त अमेरिकेमध्ये उगतात आणि स्पेशल सोलापूरमध्ये ते तो दाखवतो तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मित्रांनो ही आम्ही घेऊन चाललेलो येतात आणि आमच्याकडे आठवण म्हणून खायची आठवण आता लई वेळ तुला राहणार आहे. गेलं का कापण्यात येणं, खाण्यात येणं, पोटात जाण्यात येईल. तर चला, पण याच्यामध्ये फक्त आळ्या निघू नये कारण जास्त पिकलेल्या फळामध्ये आळ्या पण निघतात कधी कधी. तर बघूयात, तुम्हाला दाखवतो सगळं व्हिडिओमध्ये राहा. तर चला आता निघूयात, पपई खाऊयात. चला आता बसलो परत गाडीत आणि आता निघूयात परत आपल्या यानी रोडनी. मला परत एक टोलने परेशान केलं आपल्याला. आलोत मित्रांनो. स्पीड पाहतो, स्पीड नाही राहता गेलो. इकडं जायचं लेफ्टला. आता हायवे सोडलाय आम्ही आणि चाललो होतो इकडं. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे तुळजापूर देवीचं मंदिराकडे. तर तुम्हाला दाखवतो देवीचं मंदिर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा, तुम्हाला पाहायला भेटल बसल्या. तर पहा, देवीचं दर्शन होईल तुमचंच. असंच ऑनलाईन दर्शन करा. यायचं असं तर या तुळजापूरला इकडं आणि या दर्शन करा. तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये राहा. तुळजापूरचे देवीचं दर्शन करण्यासाठी आम्ही चाललेलो इथं. तर व्हिडिओमध्ये राहा, तुम्हाला पण दर्शन होऊन जाईल. आणि बरेच लोक जातात, तसं आम्ही पण चाललो. तर चला, नागमोडी वाटी गाड्या, नुसत्या गाड्याच गाड्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मित्रांनो पुढं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चौकात भारी मस्त लय भारी बनवलेला. झालंय का दर्शन? नाही, आता करायचंय. दिव्यांग लोक आहेत गाडीत, आपण सगळे. मग आता ती गाडी इकडे लावा म्हणलं, बघतो गाडीत जागा. अपंगाला काय सुविधा नाहीत का इकडं? गाडीच्या मागे घ्या, गाडी पण सोडते तुमची. समोर जे चाललेत का ते आपले सरकोन आहेत. आपल्याला आत्ताच भेटले ते आपले कार्यकर्ते आहेत बच्चे भाऊचे. आणि आपल्या गाडीवर प्रहार नाव बघून ते आपल्याला आता डायरेक्ट आतमध्ये घेऊन चालले. डायरेक्ट मंदिरात दर्शन. हा, हे बघू शकता मित्रांनो. आता उतरलो खाली आणि आता इथं आलो तुळजापूरमध्ये देवीचं दर्शन करण्यासाठी. तर आपले कार्यकर्ते भेटले. तर कोण आहेत सांगा समजा. ते आपल्या बच्चे भाऊंचे चाहते आहेत आणि तसेच आपल्या दिव्यांग आहेत ते सुद्धा पायानी. आणि जसे त्यांनी गाडी बघितली प्रहार वगैरे ना, तर ते आम्हाला इथपर्यंत घेऊन आले. आम्ही तर खूप लांब गाडी लावत होतो. तर मदत केली त्यांनी आपल्याला. आणि महत्वाचं म्हणजे ते बच्चू भाऊंचे फॅन आहेत. कारण तुळजापूरची गाड्यांची वटी नको. तर मित्रांनो हे बघा, तुळजापूरला नेण्यासाठी लागत असतं आपल्या देवीला नेण्यासाठी. सॉरी, नावाचे हे आहेत बरं का, नावाचे किचन आहेत. किचन आता आपल्या नावाचं आहे का बघू.
नावाचं भेटलेलं आहे मोहन नावाचं तर भेटलं नाही आपल्या नावाचं वडिलाच्या नावाचं घेतलंय महादेव नावाचं 200 रुपयाची नोट दिली त्यातले 10 मागायले फक्त पेढा बघा पेढा मित्रांनो सगळं काही असतंय चपला बाकी बारकाला चपला बघ हो बाटल्यात पाणी का पाण्यात बाटलाय कुठेतरी बाहेर आलो आणि बाहेर आलो कसं दिसून राहिली मंदिर काय ते सोन्याचं मंदिर आहे काय अरे काय पब्लिक आहे मोका एवढी पब्लिक अरे व्हिडिओ बनायला कसला खतरनाक पब्लिक रिॲक्शनचा एक नाजूक साजूक फॅन भेटले होते हे बघू शकता व्हिडिओ बघतात बऱ्याच दिवसापासून आपले किती दिवस झाले बाप ठीक आहे धन्यवाद चला येऊ का दर्शन करायला जातो ओके घेऊन ठेवायचं सांगू राहिले ते छान वाटतं बनल्यानंतर मला म्हणले चप्पल ठेवा ठीक आहे मला नारळ घेऊन जा नको मग ते म्हणले चप्पल पण घेऊन जा म्हणजे ठीक आहे हां तर भेटले होते आपले दादा व्हिडिओ पाहता का आपले धन्यवाद खूप तुमचे व्हिडिओ बघत असतो मी सारखं हां आणि बरं वाटलं बरं मला पण बरं वाटलं तुम्हाला मित्रांनो लय मोठा एरिया येऊ पण आपले व्हिडिओ पाहत होते ते आपले बरेच दिवस झाले 2 वर्ष झाली का 2 वर्ष झाली व्हिडिओ पाहत होते आणि छान वाटतं आपले तुळजापूरला आल्यानंतर पण आपले मित्र कंपनी आहेत ठीक आहे आणि आपण काय करतो सर सायबरचं काम करत येते ठीक आहे आमचा अकाउंट जर ठीक आहे मित्रांनो अतुल सर जय भवानी जय भवानी सर हा काढले काय नाही अतुल सर आले तिथे आणि आत्ताच अतुल सर भेटले आणि शॉकिंग डायरेक्ट शॉक म्हणजे काय झालं मी दोघं होतो आणि डायरेक्ट कुठून आले म्हणलं काय झालं बघा ठीक आहे काही नाही दर्शनासाठी आलेत ते तुळजापूरला जसं आपण आलो ते तसं दर्शनासाठी आलेत त्याला तुळजापूरला दर्शनासाठी आवर्जून येतात लोक आनंद घेतात तर चला हां चला येऊ का चप्पल सोडूया तिथं आता चप्पल सोडून म्हणजे दर्शन करता येईल आपल्याला ठेवली आता इथं ठेवली या त्यांनी बुक आहे इथंच का नाही जाते का काय नाणे गेट हँडिकॅपची लाईन ठीक आहे धन्यवाद सर खाली कुठं चाललेत लोक सर कशामुळे चाललेत सर हे खाली कशामुळे चालले तिकडं हां मग पहा मित्रांनो मंदिर मित्रांनो हे मंदिर आहे तिथं तिकडे एक 3-4 मंदिर आहेत जाऊ सध्या अपंग जे व्यक्ती आहेत त्यांची लाईन वेगळी असते दर्शनासाठी तर त्यासाठी आम्ही अपंग लोकांना जी मदत होते की बघू तर हां होती तर काय नाही त्यामुळं आम्हाला जागा भेटली एक साईडने जायला चला दर्शन झालं मित्रांनो आत्ताच आतमध्ये कॅमेरा ओपन नाही करता आला तर दर्शन झालं इकडं देवीचं मंदिर तुळजाभवानीचं तर चला छत्रपती शिवाजी राजद्वार चला चला पुढे रस्त्यात कोणी थांबू नका असं म्हणते बघा आता बघा 2 मिनिटाला येतच म्हणजे ना हा बघा आता तर इकडं झालंय दर्शन आमचं आत्ताच हां बघा म्हणलं तुम्ही तुम्हाला झालेलं आहे आमचं दर्शन आणि हे बघू शकता इकडं बाहेर असं वातावरण आहे सगळे दर्शनाला चाललेले पलीकडे साईडचे अलीकडे इकडे बाहेर चाललेले 2 3 4 5 6 7 बघा तर चला झालं दर्शन आलोच बाहेर हाय बूट आहे हे काय
मित्रांनो दर्शन झालंय आणि आम्ही आलो देवीच्या मार्केटमध्ये. देवीचं मार्केट म्हणजे बाहेर जे ना एवढं मार्केट करतं इकडे बा, हे सगळं साहित्य वगैरे भेटत इथं नाही का. आता आलो आम्ही, तर चला मस्तपैकी कुठून आलो होतो त्या साईडने. तर तिकडे जायचं का आपला? मला वाटलं इकडे जायचं, इकडे इकडे नाही, इकडे जायचं आपलं, इकडे इकडे. वा कसलं आहे? नाही नाही, हे फाडून टाकते ना. पाहिलं कशी सायकल गाडीत लावायसाठी गाडी जर लावली तर तेवढं ते गाडी खेळ ठीक आहे. ही पहा मित्रांनो किती भारी दिसते. वा भेटला का शेवटी? भेटला भाऊ. सर आता वाजलेले इथं किती वाजले? आता 2 वाजले का 3 वाजले? 4 वाजले. 4 वाजले, 3 वाजून 41 म्हणजे 4 वाजले. तर महत्वाचं म्हणजे भाविकांना कळवण्यात येते की आई तुळजा भवानीचे मंदिर दर मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा या दिवशी रात्री 1 म्हणजे रात्रीचं 1 वाजेपासून चालू असतं. तर ज्यांना कोणाला यायचं आहे ना ते रात्री 1 वाजता आले तरी जमन. आपण गाडी पैसे आपल्या तर जाण्याची वेळ झाली. चला पुढे जाण्याची, घरी जाण्याची निघालो मित्रांनो. आता काय पाहिलंय? उशीर झालाय, 4:30 वाजत आलेत. चला तयारी, गाडी पुढची महिना मागे लागलेला आहे आपला कोणता घाट? तुळजा भवानीचा घाट. त्या मंदिराच्या अलीकडे आम्ही आलो आता, तर तिथून परत चाललो मागं. आई तुळजा भवानीच्या मंदिरापासून आम्ही खाली जात आहोत मित्रांनो. सध्या आम्ही आपला जो हायवे आहे त्या हायवेकडे जातो. हे बघू शकता इकडं असं वातावरण परत लागलंय मस्त पैकी छान. आणि हे बघा खाली बघा मित्रांनो, अरबी समुद्र आहे आपलं मित्रांनो. खाली जे आहे ना मोठा तलाव आहे, तलाव. हे पहा मित्रांनो पवन चक्क्या कसं भारी दिसतं एकदम, सीन पाहायला लागला. मित्रांनो त्या पवन चक्की तुम्हाला दाखवत होतं का, त्याचं एक पात एवढं असतंय म्हणजे एक पंखा, आणि ते लांबून पाहिल्यानंतर केवढं बारीक दिसतंय म्हणजे बाबा हे बघा. थांबलो तर आम्ही इथं जेवण बिवण करू आता. तर जेवण करतो आता, तिथं थांबलो तर आम्ही आता. तर सांगतो तुम्हाला भूक तर लय लागली, आता लय वेळ झाला, 4 वाजला. सकाळपासून काहीच खाल्लं नाही आम्ही, 4 वाजले होता. आता जेवण वगैरे करू चला. तर मित्रांनो बराच वेळानंतर व्हिडिओ चालू केला आहे, बराच म्हणजे 1 तास 2 तासानंतर. आम्ही आता जेवण वगैरे झालं, आमचं जेवण केलं आम्ही आत्ताच. तर जेवण केलं, व्हिडिओ नाही दाखवला आला तुम्हाला, कारण तिथं भूक तर लय लागली होती आणि घेतलं पटकन, आवरून घेतलं पटकन. तर आता चाललो आम्ही बीडला चाललो आम्ही. आणि आता सर सोबत आहेत. सर तर गाडी चालून मला तर वाटतंय सरला सवय म्हणून जमत आहे. सरनी मित्रांनो 700-800 किलोमीटरचा, 700-800 नाही मला वाटतंय 1400 किलोमीटरचा प्रवास. आणि आम्ही काल चाललो बघा, काल आलो, सॉरी काल नाही, परवा दिवशी आलो ना, परवा दिवशी आलोत आणि आता चाललोत. आणि सारखी गाडी चालू राहिली. सर सवय म्हणून जमतंय, पण नवीन माणूस काम नाही ते. आणि रोड चांगला आहे म्हणून तरी चांगलं आहे, तर काय अडचण नाही. तर चाललो आता बीड साईडला आपल्या घराकडं. तुम्हाला दाखवतो अपडेट काय घडणार आहे काय नाही. तर सध्या आम्ही आहेत रोडनी, चालू रोड रनिंग कापीत, जेवढी कापीत येईल तेवढी रोड कापू राहिलो. आला बा टोलच एवढे राहिले, 12. तर मित्रांनो आम्ही आलो आहेत मादळमयमध्ये. आणि मध्येच काय झालं माहिती का, मध्येच आमच्या गाडीचा झाला घोटाळा. काहीच घोटाळा नाही, सो नॉर्मल आहे. तर गाडीच्या काचा वर व्हायना, खाली व्हायना. आता चेकअप चालू आहे. गाडीचे डॉक्टर आले. तर आता आम्ही थांबलो तिथं मादळमयमध्ये आलो. तर चला घर जवळच आलं आपलं, 10-15 किलोमीटरच राहिलं. तर चला. तर गाडीचा पार्ट एक काढून ठेवला आहे, हे बाया इथं दराजाचा पार्ट. तर कसं वाटतं सर तुम्हाला गाडीचा पार्ट घातल्याबद्दल? लेकरासारखं जीव लावलेला आहे, त्रास होतो. हा ना राव, काही नाही बसतंय परत आपलं हे प्रॉब्लेम आहे थोडा, काचावर येत नाही आपलं. तर आता मित्रांनो काचा फक्त वर घ्यायच्यात आपल्याला, म्हणजे खाली घ्यायच्या ना घेता येतात बरं का, पण ते जमणार नाही सध्या करायला. तर उद्या परदेश करावं लागेल, सर करते ते बरोबर. सध्या पुरते जे नाही बॅटरी लावून काचा वर करून घेऊयात आणि नंतर ते बरोबर होत आहे नीट. मग तर फायनली मित्रांनो प्रॉब्लेम झाला आहे सॉल्व. काचा वरच घेतला होता, खाली करायचं शॉर्टच नाही, उद्या डायरेक्ट करते सर. तर मित्रांनो रात्रीचा टाइम आहे आणि आम्ही रात्री आता भगवानगडावर चाललेलो इथं. आणि इथं आलो तर आम्ही चढायला चाललो होतो पाडीला, हे बघू शकता. थोड्याच वेळाने आम्ही गडावर जाणार इथं. आता गडाची पाडी लागलेली आहे.
रात्रीच्या आता गडावर आलो आणि वाजले 10. बघा मित्रांनो, रात्रीचा टाइम आहे आणि आम्ही आता सध्या आलो गडावरती. हे बघू शकता. किस्ती साथीदार जिने आम्हाला आतापर्यंत साथ दिली. गाडी हां